आणि मग लोक म्हणतात काळ बदलला, पण काळ बदलला म्हणजे नेमकं काय बदललं हे अजून तरी आम्हाला कळलेलं नाही आहे. कारण मोठमोठे मॉडर्नायझेशन, आधुनिकीकरण होणं म्हणजे आपल्या जीवनाचा, आपल्या संस्कृतीचा विनाश होणं नाही, तर त्या आपल्या आत्ताच्या काळामध्ये आपण जे काही माध्यमं आहेत त्यांचा वापर करून आपण आपल्या जीवनशैलीला कसं पुढे आणू शकतो हा प्रयत्न मला वाटतं होणं खूप गरजेचं असतं. ज्या पद्धतीने म्हणजे खरं तर माझी शिकलेली पहिली पिढी माझ्या गावडे घराण्यातली, कारण माझा आजो म्हणायचो की लिना लिना भिकारचिना, गरवना गरवना पोट भरवणं. तर अशा पद्धतीची कोकणातल्या लोकांची मेंटॅलिटी होती की लिना लिना भिकारचिना, गरवना गरवना पोट भरवणं. असं ती का म्हणायची? कारण गरवणं म्हणजे फिशिंग, तर गरवणं पोट भरवणं. कारण आज तुम्ही कितीही लिहा पण शेवटी तुमच्याकडे असलेली नैसर्गिक रिसोर्सेस, तुमच्याकडे असलेल्या जलजंगल जमिनीचा वापर करून तुम्ही कसं जगू शकता हे जगणं फार इम्पॉर्टंट आहे. कारण त्यावेळेच्या माणसांना या ऋतुचक्राप्रमाणे चालत असलेल्या जीवनचक्रात स्वतःचं जीवन सिंक्रोनाइज करून निसर्गासोबत कसं जगायचं हे त्यांनी अनुभवलं, हे ते जगले. आणि त्यामुळे त्यांना असा काही वेळ नव्हता या कविता लिहिण्यासाठी किंवा लेख लिहिण्यासाठी, कारण त्यांच्या दृष्टीने जगणं हे डॉक्युमेंटेशन होतं.